सनातन संस्था आणि अनिस यांच्यातला वाद आता कौटुंबिक होताना काहीसा दिसतोय। सनातन संस्थेचे वकील संजीव पुन्हाळकर यांनी आज दाभोळकरांच्या कुटुंबियांवर अनिसच्या मालमत्तेच्या वारसा हक्कावरून टीका केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुरोगामी चळवळीचे स्वाध्याय परिवाराच्या पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या मालमत्तेच्या वादावरून टीका होते आहे। त्याचा संदर्भ घेऊन आज पुन्हाळकरांनी मुक्ता आणि हमीद दाभोळकर यांच्यावरती टीका केलेली आहे। पांडुरंग शास्त्री आठवले नावाचे जे आहेत स्वाध्यायाचे ते म्हणजे सगळं बायका मुलांच्या नावावर केलं। म्हटलं का आणि त्या मुलांमध्ये आता वाद चालू आहे, त्यांच्या मुलगा आणि मुलगी सून वगैरे त्याच्यामध्ये वाद चालू आहे। तर ही यांची अवकात आहे तुम्हाला धार्मिक लोकांची। म्हटलं बघा त्यांची स्वाध्याय परिवाराचं इतकं प्रचंड काम आहे, मुलांच्या नावावर केलं, वाद झाले, दुर्दैवी वाद आहेत, त्यामुळे निश्चित टीका तुम्ही करू शकता की कसं बाबा एवढं मोठं कार्य वाढवलं आणि मुलांच्या नावावर केलं। पण मुलांच्या नावावर करणं हे जर पाप असेल तर मग तेच शब्द दाभोळकरांबद्दल सुद्धा वापरायला पाहिजे। ज्या ज्या ट्रस्टमध्ये जमिनी आहेत, ज्या ट्रस्टमध्ये जागा आहेत, त्याचे विश्वस्त कोण आहेत? हमीद दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर। आणि ज्यामध्ये काही नाही आहे त्याचे ट्रस्टी कोण आहेत? अविनाश पाटील। आता हे जर का मी बोललो तर माझ्यावर विषारी प्रचाराचा आरोप केला जाईल। एकूणच या संदर्भात अनिसचे हमीद दाभोळकर आपल्याबरोबर आहे। हमीदजी, आपण ऐकलं असेल पुन्हाळकरांनी काय म्हटलं, एकूणच आरोप केलेला आहे। पुरोगामी चळवळीचे स्वाध्याय परिवाराच्या पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या मालमत्तेच्या वादावरून त्यांनी संदर्भ दिलाय। काय यावर आपली प्रतिक्रिया आहे, काय खुलासा कराल? मी सुरुवातीला आपण जे म्हटलात की हे कौटुंबिक वादावरती उतरत आहेत, ह्याच्याविषयी वाद म्हणणं हे मला वाटतं थोडंसं योग्य नाही होणार। कुठलाही पुरावा नसताना अशा स्वरूपाचे ज्यांच्यावरती गंभीर गुन्ह्याचे आरोप आहे अशी लोक ज्या वेळेला कुठलाही पुरावा नसताना आरोप करतात त्यांना त्याच पद्धतीनं मला वाटतं माध्यमांनी देखील त्याच्याकडे बघायला पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टच्या नावावरती असलेली कुठली जमीन ही हमीद आणि मुक्ता दाभोळकरांच्या नावावरती देण्यात आली आहे याचा काहीतरी पुरावा त्यांनी सादर केलाय का आपल्या समोर? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टचे हमीद आणि मुक्ता दाभोळकर हे ट्रस्टी देखील नाहीत, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केवळ एक स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे जी त्यांच्या वार्तापत्राच्या साठी वापरल्या जाणाऱ्या कार्यालयाची आहे। असं असताना हे कुठल्या मालमत्तांविषयी बोलतायत? त्यामुळे जाणीवपूर्वक तपासाकडून दुर्लक्ष करण्याचा, तपासाकडून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं। आणि महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांच्या समोर नरेंद्र दाभोळकरांचं 40 वर्षाचं निर्लस आयुष्य आहे। ज्या दिवशी त्यांचा खून झाला त्या रात्री देखील ते बसनी प्रवास करून मुंबईहून पुण्याला आले होते आणि त्या संध्याकाळी ते पुण्याहून सातारला बसनी जाणार होते। त्यामुळे या सगळ्याचा विचार करून मला वाटतं या आरोपांकडे, ज्याला कुठलाही पुरावा न देता केले गेलेले आरोप आहेत, त्याकडे किती लक्ष द्यायचं हे मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवायला पाहिजे। तपासाकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं। धन्यवाद हमीदजी, झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। हमीद दाभोळकर आपल्या बरोबर होते। तर आपण एकूणच बघतोय की ज्या तऱ्हेनं हा एकूणच जो वाद आहे त्यावरती हमीद दाभोळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकूणच या संदर्भात खुलासा केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।